टेक्नॉलॉजीमुळे अनेक इंडस्ट्रीज बदलत आहेत, पण त्यामुळे एखादं संपूर्ण प्रोफेशनच त्यामुळे संपू शकतं का? चला पाहूया. एका नवीन रिसर्च पेपरमध्ये याच प्रश्नावर लक्ष केंद्रित केलंय, तोही क्लाउड अकाउंटिंगच्या संदर्भात. मग हे क्लाउड अकाउंटिंग आहे तरी काय? सोप्या भाषेत हे एक ऑनलाईन अकाउंटिंग सॉफ्टवेअर आहे. म्हणजे पारंपरिक पद्धतीपेक्षा हा खूप मोठा बदल आहे. हे एक प्रॉडक्ट नाही, तर एक सर्व्हिस आहे. याची प्रोसेस तर एकदम सोपी आहे. डॉक्युमेंट्स स्कॅन करा, क्लाउडवर अपलोड करा आणि लगेच ॲक्सेस करा. हे तंत्रज्ञान अकाउंटंट्सची बरीचशी रोजची रिपीट होणारी कामं ऑटोमॅटिकली पूर्ण करतं. पण थांबा, याचा परिणाम फक्त एवढ्यापुरता नाहीये. याच्यात अजून बरंच काही आहे. इन्व्हेंटरीपासून फिक्स्ड ॲसेट्सपर्यंत ही सिस्टम फायनान्शियल रिपोर्टिंगच्या मुख्य प्रक्रियाच ऑटोमेट करते. तर मग खरा प्रश्न हा आहे की हे तंत्रज्ञान अकाउंटिंग प्रोफेशनसाठी धोका आहे का? यासाठी त्यांनी 100 फायनान्स प्रोफेशनल्स आणि अकॅडमिक्सना त्यांचं मत विचारलं. आणि निकाल खूपच स्पष्ट होते. तज्ज्ञांच्या मते क्लाउड अकाउंटिंगमुळे अकाउंटंट्सची गरज नक्कीच कमी होते. स्टॅटिस्टिकल ॲनालिसिसनेही हेच सिद्ध केलं. या प्रोफेशनच्या भविष्यावर याचा मोठा परिणाम होणार आहे. या संशोधनाचा निष्कर्ष तर अगदी थेट आहे की यामुळे अकाउंटिंग प्रोफेशनची गरज कमी होणार. म्हणजे हे तंत्रज्ञान फक्त कामं नाही, तर या प्रोफेशनचे मूळ आधारच काढून टाकत आहे. मग आता प्रश्न उरतो की अकाउंटंट्स नवीन सल्लागार बनतील की हे प्रोफेशनच नाहीसं होईल.